नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. सर जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. साहेब, इतिहासाच्या पानावरती, मातीच्या कण्यावरती आणि विश्वासाच्या प्रमाणावरती स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजीराजे यांची कालला 19 तारखेला जयंती शिवनेरी किल्ल्यावरती झालेली आहे. आणि शिवनेरी किल्ला हा फुलांनी सजला आणि छत्रपती शिवाजीराजांच्या जन्मोत्सवाच्या वेळेला त्या ठिकाणी सनई चौघडा वाजलेला आहे. त्या अनुषंगाने तुम्ही छत्रपती शिवाजीराजांची नेहमी भूमिका करत असता आणि तुम्ही छत्रपती शिवाजीराजांच्या माध्यमातून त्यांची म्हणजे जे ध्येय आणि धोरण डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला ती एक प्रेरणा मिळालेली आहे. त्या अनुषंगाने आपण काल जे म्हणजे स्वराज्याचे जनक आहेत छत्रपती शिवाजीराजांच्या जयंती उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालेला आहे, संपन्न झालेला आहे. तर तुम्ही राजांच्या ह्या कर्तव्यशील कार्यशील कामगिरीच्या माध्यमातून राज्य कसं करावं आणि जयंत्या कशा कराव्यात या अनुषंगाने आपलं काय वाटतं? प्रथमतः माझा छत्रपती शिवाजीराजांना शतशः या ठिकाणी नमस्कार. आपण जर पाहिलं, काल शिवजयंती साजरी झाली. संपूर्ण महाराष्ट्रभर ही शिवजयंती साजरी होते. महाराष्ट्रभर नाही ते देशभर जगभर सुद्धा आमच्या राजाची शिवजयंती साजरी होते. हे अतिशय आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बाब आहे की ज्या राजाचा एवढा मोठा त्याग आहे आणि त्या राजाचं कौतुक केलं जातं, याच्याबद्दल निश्चितच मला अभिमान आहे. महाराजांचं जीवन कसं होतं, महाराजांचं जीवन आम्ही या ठिकाणी जीवन जगतोय. महाराजांचा अभिमान, महाराजांचं प्रशासन किंवा महाराजांचं सर्वांच्या भूती सर्व धर्मियांना बरोबर घेऊन या ठिकाणी राज्यकारभार कसा करायचा हे या ठिकाणी महाराजांनी आम्हाला शिकवून दिलेले आहे. महाराजांनी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्वराज्य तयार व्हावं, वास्तविक पाहता गरजेचं आहे. महाराजांचा आदर्शवाद काय होता, आज जर पाहिलं महाराजांचं शासन कसं होतं, तर त्या शासनाच्या संबंधी आपण जर पाहिलं तर त्या सध्याचं शासन आणि पूर्वीच्या शासनामध्ये त्यामध्ये फरक वाटतो की आम्हाला शिवशासन हे आमचं शासन वाटायचं त्या काळात. परंतु आजचं वाटतं का लोकांना की हे सरकार आपलं आहे किंवा हे शासन आपलं आहे, असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी स्पष्ट बोलायचं जर झालं तर ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की माझा समाज अनेक वर्ष या ठिकाणी पिडलेला आहे, त्यांना न्याय मिळण्यासाठी फक्त आणि फक्त 10 वर्ष आम्हाला सवलती द्या, रिझर्वेशन, त्याच्यानंतर मात्र देऊ नका. पण शासनाने काय केलं, सर्वांना त्या ठिकाणी रिझर्वेशन देऊन टाकलं त्या ठिकाणी. आणि हे कशासाठी केलं, मताच्या पिटीसाठी केलं. आज जर पाहिलं तर आज भारतीय घटना संविधान आज अडचणीत आहे, धोक्यात आहे. संविधानाप्रमाणे या ठिकाणी कारभार चालत नाही. आज आपण जर लोकशाहीमध्ये पाहिलं, काल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, काय झालं त्याच्यामध्ये, आज उमेदवारांना जे पडले ते उमेदवार आणि जे निवडून आले ते पण उमेदवार, त्यांच्याकडनं लोकांनी पाकिटं घ्यावी, त्यांच्याकडनं लोकांनी पैसे घ्यावेत. जर शिवकालामध्ये त्यावेळेला जर एखादा सरदार फुटला किंवा एखादा सरदार जर मोगलांनी जर त्या ठिकाणी हे केलं स्वकीयमध्ये, तर महाराज काय करत होते, त्याचा कडेलोट करत होते, त्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिक्षण देत होते. आज आपण पाहिलं कोर्टामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की किती संख्या वाढली, कोर्टाच्या कामकाजाची किती संख्या वाढली. आज समाज संपूर्णपणे कोर्ट कचऱ्यामध्ये संपूर्णपणे अडकलेला आहे. महाराजांना हे अपेक्षित नव्हतं, महाराज स्वतः न्याय करायचे त्यावेळेला. आज आपण त्या रांदेच्या पाटलाचं जर पाहिलं असतं तर त्या ठिकाणी महिलांवरती ज्या महिलेवर अत्याचार झाला किंवा बलात्कार झाला त्या रांदेच्या पाटलाचा चौरंग केला महाराजांनी. बरं तांबे सर, मला एक तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुख सोहळा प्रथमतः क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरती केलेला आहे. आणि रायगडावरती केल्याच्या नंतर त्या अनुषंगाने
महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपन्न करीत आहे. तर ज्या वेळेला महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे जयंतीचं माध्यम अंमलात आणला तर त्यांचा हेतू त्यांचं ध्येय एकच होतं की सर्वांनी एकत्रीकरण राहावं, समाजामध्ये एक निष्ठा राहावी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एक राजांचा दरारा आणि आज जो धबधब्यासारखे वाहून चाललेले लोक आहेत त्यांनी एकत्रित येऊन हे म्हणजे स्वराज्याचे स्वराज्य होऊ देऊ नये. तर त्या अनुषंगाने आपलं काय म्हणायचं? म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी किंवा सावित्रीबाई फुलेंनी महिला शिकल्या पाहिजेत, महिलांचं संरक्षण झालं पाहिजे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.